तर नमस्कार सगळ्यांना। आज करणार आहे मस्त अशी साबुदाणा बटाटा चकली। उपवासाची साबुदाणा बटाटे चकली आज मी करणार आहे। त्यासाठी हे अर्धा किलो बटाटे इथे घेतलेले आहे आणि साबुदाणा अर्धा किलो भिजवून घेतलेला आहे। इथे तिखट लाल तिखट घेतलेला आहे आणि मीठ घेतलेला आहे आणि साबुदाणा बघा आपला छान असा भिजलेला आहे। साबुदाणा रात्रीच मी हा साबुदाणा भिजायला घातला होता आणि सकाळी याच्यात आपल्याला चकल्या करून घ्यायच्या आहेत। इथे जो मी बटाटा घेतला आहे हा उकडून घेतलेला बटाटा आपल्याला किसणीवर चांगला किसून घ्यायचा आहे। सर्व बटाटे आता मी हे किसून घेणार आहे। आपण जर तसंच मळलं ना त्यामध्ये मग ते थोडेसे बटाटे राहतात आणि मग ते आपल्या सोऱ्यामध्ये अडकू शकतात, म्हणून असा बटाटा किसून घेतले ना मग अजिबात अडकत नाही आणि चकल्या एकदम छान होतात, मध्ये मध्ये अडकत नाहीत। आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि यात 1 चमचा लाल तिखट घालते मी। लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता। आता 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे आणि सर्व मिश्रण हे आता चांगलं मळून घ्यायचं आहे। आता यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे, हे असंच छान मळून घ्यायचं आहे। बटाट्यामुळं खूप छान मळले जातं हे। आता पहा मस्त असा कलर येतो याला लाल तिखटाने। हे बघा मस्त असं मळून झालेलं आहे। आता हे 1 किलोचं झालेलं आहे, अर्धा किलो बटाटे आणि अर्धा किलो साबुदाणा। आता आपल्याला हे सोऱ्यामध्ये घालून याच्या चकल्या करायच्या आहेत। आता मी ताटाला हे तेल लावून घेते आहे। तुमच्याकडे जर मोठा प्लास्टिकचा कागद असेल तर तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर सुद्धा घालू शकता। आता माझ्या थोड्याच चकल्या करायच्या आहेत म्हणून मी ताटामध्येच करणार आहे। आता असा छोटासा गोळा करायचा आहे आणि सोऱ्यामध्ये आपल्याला हा गोळा घालून घ्यायचा आहे। हे बघा हे चकलीची ताटली मी याला लावलेली आहे आणि आता आपण ह्याच्या चकल्या करून घेऊया आणि ह्या चकल्या खूपच छान होतात। हे बघा आता मी चकली करून घेते। आता सर्व चकल्या करून घेते मी आणि ह्या आपल्याला उन्हामध्ये वाळवायला ठेवायच्यात। खूप खुसखुशीत अशा चकल्या होतात आणि एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे, करायला काहीही अवघड नाही। खूप छान चकल्या लागतात ह्या। हे बघा ह्या अशा चकल्या सर्व करून घेते आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आणि लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला जरूर करा। हे बघा मस्त अशा चकल्या मी करून घेतलेल्या आहेत। आता त्या आपल्याला उन्हामध्ये वाळवत ठेवायच्या आहेत। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।